नमस्कार. रेसिपी सफर चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. या भागात आपण व्ह्यूअर्सच्या मागणीनुसार ही चकली बनवलेली आहे. बघू शकताय तुम्ही, तशीच नळी पडलेली आहे. पोकळ, नळीदार आणि खुसखुशीत चकली तेलाच्या मोहनात कशी बनवायची ते आपण बघतोय. पण त्यासाठी करेक्ट रेशोमध्ये धान्य कशी मोजून घ्यायची ते बघणार आहे आपण. व्ह्यूअर्सच्या मागणीनुसार वाटी आणि कपाच्या प्रमाणात मी तुम्हाला सगळी धान्य मोजून दाखवणार आहे. उकडा तांदूळ घेतला आहे, कुठलाही जाड तांदूळ घेऊ शकता. आधी मेजरिंगच्या मोठ्या कपानं मोजूया. 1 किलो तांदूळ मोजतोय आपण. हा दुसरा कप आहे, हा तिसरा कप आहे, हा चौथा कप आहे. 1 किलो तांदूळ आपण मेजरिंगच्या मोठ्या कपानं मोजतोय. 4.25 कप हा तांदूळ झालेला आहे. या प्रमाणात तुम्ही सगळी धान्य मोजू शकता. आता वाटीनं मोजूया. तेच तांदूळ आहेत. दुसरी वाटी आहे ही, तिसरी वाटी आहे, 4, 5, 6 आणि हा 6.25 म्हणजे 6.25 वाट्या. नेहमीची जी 100 ग्रॅमची वाटी असते, ही नेहमीची वाटी ही सगळ्यांकडे असते. 6.25 कप या छोट्या वाटीनं आणि 4.25 कप मेजरिंग कपनी तांदूळ घेतला आहे आपण. हे प्रमाण लक्षात ठेवा. आता मेजरिंग कपानं आपल्याला हरभरा डाळ मोजून घ्यायची आहे. पहिला कप आहे हा आणि हा आहे दुसरा कप. प्रमाण लक्षात घ्या. आणि हा पाव कप भरलेला आहे. कपानं मोजायचं की वाटीनं हे ठरवा आणि एक प्रमाण ठेवा. ही आपली नेहमीची वाटी 100 ग्रॅमची असते. आता वाटीनं मोजूया. हीच डाळ आहे. तिसरी वाटी आहे ही, चौथी थोडीशी कमी भरलेली आहे, म्हणजे 4.25 वाटी झालेली आहे. त्यानंतर आपल्याला उडीद डाळ मोजायची आहे. मेजरिंगचा हा 1 कप भरलेला आहे. प्रमाण लिहून ठेवा. मेजरिंग कपाचंही प्रमाण लिहून ठेवा आणि या वाटीचंही. त्याच वाटीनं आपण उडीद डाळ मोजतोय. 2 वाट्या झालेली आहे. आता मूग डाळ मोजूया. मेजरिंगचा 1.25 कप भरलेला आहे आणि आता वाटीनं मूग डाळ मोजूया. साधारण सपाट वाटी मूग डाळ भरलेली आहे. आता हे प्रमाण लिहून ठेवा आणि आपल्याला वाटीनं घ्यायचं आहे प्रमाण की कपानं हे ठरवा आणि त्याप्रमाणे सगळं साहित्य मोजून घ्या. आता पाण्याचा शिपका मारायचा म्हणजे किती पाणी वापरायचं हे सांगणार आहे. छोटा कप आहे हा मेजरिंगचा, अर्ध्याच कप लागलेला आहे. कॉटनच्या ओढणीवर हे पाणी शिपका मारून घ्यायचं आहे आणि सगळ्या डाळी आपण पुसून घेणार आहोत. फक्त पुसून घ्यायचे आहेत. खूप पाणी मारून कापड ओलं कंच करून पिळण्यायोग्य करायचं नाही आहे. फक्त शिपका मारायचं आहे. त्यामुळं सगळी धान्य आपली कोरडीच राहणार आहेत. याला लागलेली पावडर फक्त निघून जाते. प्रमाण समजून घ्या. कसं पुसायचं डाळी तांदूळ हे समजून घ्या, म्हणजे तुम्हाला धान्य भाजणं सोपं जाईल. आता एक कमेंट आहे की हे सुकवत ठेवायचं का, तर नाही, सुकवण्यासारखं ओलं होत नाही. फक्त यावरची पावडर पुसली जाते. बघू शकताय तुम्ही. अशाच पद्धतीनं तिन्ही डाळी आणि तांदूळ ओढणीनं मी पुसून घेतलेले आहेत. स्वच्छ धुतलेली कॉटनचीच ओढणी वापरा. सगळी धान्य व्यवस्थित पुसली जातात. चला आता भाजणी करूया. बघा, व्यवस्थित सगळी धान्य अशी एकत्र करून ठेवायची आहेत, म्हणजे भाजणं सोपं जाईल. गॅस चांगला मोठा करून कढई तापवून घेतलेली आहे मी आणि त्यानंतर गॅस बारीक करायचा आहे. कोणतीही डाळ तुम्ही आधी भाजायला घेऊ शकता. मूग डाळीचं प्रमाण कमी आहे म्हणून मी आधी मूग डाळ घेतली आहे. आता बघू शकताय, बदामी रंगावर भाजायची आहे, काढून घेतली आहे. त्यानंतर उडीद डाळ भाजायला घ्यायची आहे. बघा, अशी कडकडीत छान भाजून घ्यायची आहे, म्हणजे चकली मऊ पडण्याचा प्रश्नच येत नाही. एक कमेंट होती की मूग डाळ घातल्यानंतर चकली मऊ पडते, तर असं काहीही नाही. व्यवस्थित जर तुम्ही डाळी वेळ देऊन नीट मंद गॅसवर भाजल्या तर चकली अजिबात मऊ पडत नाही.
छान खुसखुशीतच होते आणि चकती व्यवस्थित वापरल्यानंतर काटेरी होते. अशा पद्धतीनं जर तुम्ही व्यवस्थित डाळी भाजून घेतल्या तर चकली अजिबात मऊ पडत नाही, ती खुसखुशीतच होते. बघू शकताय तुम्ही. अशा पद्धतीनं पसरवून ठेवायचे 1 मिनिट आणि नंतर असं गोळा करायचं आहे आणि ढवळत राहायचं आहे. आता हरभरा डाळ भाजूया. दोन्ही डाळी आपल्या भाजून झालेल्या आहेत व्यवस्थित. व्हिडिओ स्किप न करता बघा. तुम्ही व्हिडिओ स्किप केल्यामुळं महत्त्वाच्या सूचना सगळ्या मिस होतात आणि डाळ कशी भाजली हे अजिबात कळत नाही. व्हिडिओमध्ये सगळं सविस्तर सांगितलेलं असतं तरी तुम्ही कमेंटमध्ये विचारता की पीठ कशाचं वापरलं, भाजणी कशी बनवली, काय साहित्य घातलं, हे सगळं व्हिडिओमध्ये सांगितलेलं असतं. पण तुम्ही व्हिडिओ स्किप करत बघितल्यामुळं हे तुम्हाला कळत नाही. बघा आता डाळसुद्धा भाजत आली आहे. हरभरा डाळ फक्त पुसून घेतल्या आहेत आपण डाळी, ओल्या केलेल्या नाही आहेत. अतिशय सुंदर पोकळ नळीदार चकली होते. बिनधास्त या प्रमाणात तुम्ही भाजणी बनवून ठेवा. आता खरं तर खूप जणांनी भाजणी बनवलीसुद्धा असेल, पण ज्यांनी बनवली नसेल अजून त्यांनी या प्रमाणात बनवा. खरं तर चकलीचा बिझनेस वर्षभरासाठी असतो. अशा पद्धतीनं तुम्ही भाजणी बनवून विकू शकता. याची चकली तर 1 नंबर होते. साबू किंवा पोहे टाकण्याची अजिबात गरज नाही. साबू टाकल्यामुळं चकली तेलकट होते आणि तळल्यानंतर कॅरीबॅगमध्ये पॅकेजिंगमध्ये तेल राहतं. त्यामुळं साबू अजिबात टाकू नका. तिन्ही डाळी आणि तांदूळ यावरच आपली चकली अप्रतिम होते. बघू शकताय तुम्ही. अगदी पोकळ नळीदार आणि खुसखुशीत होते. डाळ भाजून झालेली आहे आणि आता आपण तांदूळ भाजायला घेतलेले आहेत. 2 बॅचमध्ये किंवा 3 बॅचमध्ये तुम्ही तांदूळ भाजून घ्यायचे आहेत. एकदम सगळे 1 किलो तांदूळ अजिबात भाजायला घेऊ नका, कच्चे राहू शकतात. त्यामुळं 2, 3 किंवा 4 बॅचमध्ये सुद्धा कढईच्या साईजप्रमाणे तुम्ही तांदूळ भाजून घेऊ शकता. तांदूळ व्यवस्थित भाजायचे आहेत. आधी पसरवून ठेवायचे 1 मिनिट आणि त्यानंतर असे गोळा करायचे आणि सतत ढवळत राहायचे. त्यामुळं तांदूळ एकसारखा भाजला जातो, हलका होतो. पण तांदूळ करपू देऊ नका. तांदूळ करपल्यानंतर चकली अजिबात चांगली लागणार नाही आणि ती वळणारसुद्धा नाही. त्याचे तुकडे पडायला सुरुवात होईल. त्यामुळं लक्षपूर्वक वेळ देऊन व्यवस्थित तांदूळ भाजून घेणं खूप गरजेचं आहे. छोट्या छोट्या सूचना आहेत पण त्या फॉलो करणं खूप गरजेचं आहे. बघू शकताय तुम्ही. तांदूळ फुलायला सुरुवात झालेले आहेत खरं तर हे तांदूळ. पण व्यवस्थित कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला हे असं पसरवून ठेवायचं आहे. दुसरी बॅच घेतली आहे मी भाजायला आणि अशा पद्धतीनं भाजणी आपली तयार आहे. बघू शकताय तुम्ही. एकही कण करपलेला नाही आहे किंवा रंग बदलला नाही आहे. फक्त बदामी रंगावर हलकासा रंग आला आहे आणि भाजणी तयार आहे. तयार भाजणीपैकी ह्या नेहमीच्या वाटीनं 1 वाटी भाजणी घेतलेली आहे मी. आता अशा कितीही वाट्या तुम्ही मदतीला जर कोणी असेल तर जास्त वाट्या मळू शकता. 1 वाटीचं प्रमाण बघूया, सोपं पडेल समजणं. अर्धा चमचा तीळ, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर, अर्धा चमचा ओवा हातावर चुरडून घेतला आहे. छोट्या चमच्यानं अर्धा चमचा हिंग घेतला आहे आणि हे आहे छोट्या चमच्यानं 1 चमचा मीठ. आलं लसूण पेस्ट टाकायची ऑप्शनल आहे, पण टाकली तर चकली खूप खमंग लागते. रेडीमेड पेस्ट वापरा यासाठी, म्हणजे सोऱ्यातून चकली व्यवस्थित गाळली जाते. आता तेल आणि पाण्याचं प्रमाण बघूया. उकड न काढता बघतोय आपण 1 चमचा, फक्त 1 चमचा तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच वाटीनं 1 वाटी पाणी, समप्रमाणात पाणी घेतलं आहे आपण. आता हे कडकडीत तापवून घ्यायचं आहे. दोन्हीही तेलाचं मोहन घालणार आहोत आपण आणि पाणी उकळून घेणार आहोत सळसळ. आता तेलाचं मोहन टाकूया. पेस्टवर टाकायचं आहे म्हणजे खमंग सुगंध येतो त्याला. उकड न काढता बनवतोय आपण. धणा जिरा पावडर टाकायची आहे. उकड न काढता चकली दाखवा असं एका व्ह्यूअर्सची मागणी होती, त्याप्रमाणे आपण ही चकली बनवतोय. आता हे उकळलेलं पाणी आपल्याला भाजणीत मिक्स करायचं आहे. बघा, उकड न काढता सुद्धा चकली तशीच पोकळ नळीदार आणि खुसखुशीतच होते. गॅरंटेड रेसिपीज असतात आमच्या चॅनेलवरच्या. रेसिपी सफर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा
रेसिपी शेअर करत चला, कमेंट करा कशी वाटली रेसिपी। 2 मिनिटांसाठी झाकून ठेवलेलं आहे आणि त्यानंतर पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे। बघू शकताय तुम्ही, झाकून ठेवल्यामुळं पीठ फुलून येतं आणि चकली खूपच छान नळीदार खुसखुशीत होते। त्यामुळे 2-3 मिनिटं झाकून ठेवा। मग उकड काढलेली असो किंवा अशा पद्धतीनं पाणी मिक्स केलेलं असो, पण झाकून ठेवणं गरजेचं आहे। त्यामुळं वाफ कोंडून पीठ फुलून येतं आणि चकली खूपच छान सुंदर बनते। अशा पद्धतीनं मळून घ्या। आता हे जर पीठ तुम्हाला पातळ वाटते तर यामध्ये तुम्ही कोरडी भाजणी मिक्स करून पिठाचा गोळा बनवू शकता। गरम असल्यामुळं मी हे चमच्यानं मिक्स करते। थोडं थंड झालं की छान गोळा तयार होतो। सोऱ्यात भरून घेतलेला आहे मी आता गोळा आणि आता चकल्या पाडून घेऊया। तीच चकती आहे, बघू शकताय तुम्ही। चकतीसाठी खूप जणांनी फोन केले, पण भांड्यांच्या दुकानात बऱ्याच जणांना ती मिळाली नाही। पण तुम्ही अशा पद्धतीनं चकती घेऊन कट करून घेऊ शकता। तेल तापत ठेवलेलं आहे। एकदा तेल तापलं की गॅस मीडियम करायचा आहे। पण आता आपण चकल्या सोडतोय त्या तेलामध्ये, तर गॅस मोठा करायचा आहे। गॅस मोठा करूनच चकल्या सोडून घ्यायच्यात आधी। बघू शकताय तुम्ही, तेल व्यवस्थित तापलं गेलेलं आहे, पण धूर येईपर्यंत तेल अजिबात तापवू नका आणि शक्य असेल तर लोखंडीच कढई वापरा, त्यामुळे समान उष्णता लागते। आता बघा, चकली सेट होईपर्यंत थांबायचं आहे। एक बाजू सेट झाली की मगच उलटवून घ्यायचे। हे टेक्निक असतं चकली तळण्याचं। चकली तळण्यावरच चकली खुसखुशीत होणार की नाही हे सगळं अवलंबून असतं। आता गॅस मीडियम करायचा आहे, अगदी मीडियम करायचा आहे, पण बारीक नाही करायचा। जर तुम्ही गॅस बारीक ठेवलात तर चकलीमध्ये तेल राहतं आणि चकली दबदबीत होते। खूप टेक्निकनी तळावी लागते चकली। तर या सगळ्या सूचनांचं पालन करून तुम्ही जर अशाच पद्धतीनं चकल्या बनवल्या तर अजिबात बिघडत नाहीत। बघू शकता आता तुम्ही, बुडबुडे कमी झालेले आहेत। मीडियम गॅसवर तळल्यामुळं आतूनसुद्धा व्यवस्थित तळली जाते चकली आणि बिघडण्याची शक्यता अजिबात राहत नाही। बघा, अगदी खुसखुशीत आणि सुंदर बनली आहे चकली। आणि या चकलीला सुद्धा अशीच पोकळ नळी पडते। आपण यामध्ये लोणी अजिबात वापरलेलं नाही, तेलाचं मोहन टाकलंय। बघू शकताय तेल किती स्वच्छ आहे। अजिबात चकलीचा एकही कण तेलात विरघळलेला नाही आहे। अतिशय उत्तम बनते चकली। आता अशाच पद्धतीनं दुसरा घाणा टाकलाय मी। चकली टाकत असताना गॅस मोठा करायचा आहे आठवणीनं। सेट होईपर्यंत थांबायचं आहे, 1-1.5 मिनिट थांबायचं आणि त्यानंतरच चकली उलटवायची आहे। बघा, चमच्याला जाणवतं चकली सेट झालेली आणि त्यानंतरच अगदी हळूवारपणानं चकली उलटवून घ्यायची आहे। जेवढ्या मावतील तेवढ्याच चकल्या कढईत टाकायच्या आहेत। लक्षात ठेवा, शक्यतो लोखंडीच कढई वापरा, त्यामुळं समान उष्णता लागते। खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण यांचं पालन करा तरच चकली व्यवस्थित खुसखुशीत होते। ॲल्युमिनियमची कढई असेल तरी चालणार आहे, पण लोखंडाच्या कढईत तळल्यानंतर तुम्हालाच फरक जाणवेल कशी बनते चकली। घाई करायची नाही आहे अजिबात, व्यवस्थित तळू द्यायची आहे चकली। सतत उलटपुलट जर केलीत तुम्ही तर ती मोडू शकते, त्यामुळं थांबायचं आहे। व्ह्यूअर्सच्या मागणीनुसार बनवलेला व्हिडिओ आहे हा। स्टीलचं ताट वापरले आपण पीठ मळताना आणि मधला गोलसुद्धा कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तेलाचं मोहन वापरलेलं आहे, उकड काढलेली नाही आहे। उकळतं गरम पाणी ठेवून घेऊन चकलीचं पीठ आपण मळलेलं आहे। अशा सगळ्या सूचनांचं पालन करून बनवलेला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि हाईप करा। असेच सुंदर व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड होत राहणार आहेत। चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा।
बघा ही सुद्धा चकली तळून झालेली आहे, रंग अजिबात बदललेला नाही। आता या चाळणीत काढून ठेवलेल्या आहेत आपण चकल्या। आता मी दाखवते तुम्हाला, बघा प्लेट अगदी कोरडी आहे, एकही तेलाचा थेंब गळलेला नाही आहे त्यात, बघू शकताय तुम्ही। पॅकेजिंगसाठी अतिशय उत्तम चकली झालेली आहे, अजिबात तेल पॅकेजिंगमध्ये गळत नाही किंवा साठत नाही आहे। आता मी तुम्हाला मोडून दाखवणार आहे चकली, बघू शकताय तुम्ही। किती कुरकुरीत झाली आहे, अतिशय सुंदर झालेली आहे आपली चकली। खूप सुंदर झाली आहे। अशा पद्धतीने चकल्या तुम्ही नक्की बनवा आणि एन्जॉय करा। तेलाचं मोहन घालून सुद्धा अशीच नळी पडलेली आहे, आपण बघू शकताय। आता काही तुकडे आपण चेक करतोय, शेवटपर्यंत बघा व्हिडिओ। बघू शकताय कशी पोकळ आणि सुंदर नळी पडलेली आहे। सगळ्या रेसिपीज अशाच गॅरंटेड आणि हटके देणार आहोत आपण, तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे अशा